नमस्कार. राकेशला खूपच आनंद झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की ईश्वरीचा आपल्यावरती विश्वास बसलाय. पण ईश्वरी मात्र राकेशशी डबल गेम खेळत असते. ईश्वरी बेडरूम मध्ये येते आणि अर्णवला बोलते, अर्णव सर, राकेशची खरोखर मेमरी गेली असं मला वाटतं. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर, तुझा या गोष्टीवरती विश्वास आहे? तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्हाला काय वाटलं? माझा या गोष्टीवरती विश्वास आहे. तो राकेश आपल्याशी डबल गेम खेळतो हे मला चांगलंच माहिती आहे. त्याला असं वाटत असेल की त्याने माझा विश्वास जिंकला, पण नाही. मी त्याच्या बोलण्यात अडकले नाही. मी फक्त त्याला तसं दाखवलंय जेणेकरून तो असाच गृहीत राहील. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, म्हणजे म्हणजे मिस इंदोर, तुझ्या मनात तरी नक्की काय चालू आहे? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, एकच सांगेल, त्या राकेशला आता असंच वाटतंय की आपण ईश्वरीचं मन जिंकलंय, म्हणजे ईश्वरी आणि अर्णव आता आपल्या तालावरती नसतील. पण तसं होणार नाही. अर्णव सर, आता त्या राकेशला कसा धडा शिकवायचा ना ते तुम्ही बघाच. इकडे मात्र राकेश खूपच खुश असतो. स्वतःच्या टकल्यावरून हात फिरवत असतो आणि म्हणत असतो, ईश्वरी, अर्णव, तुम्हाला मी असंच माझ्या बोलण्यात गुंतवणार. माझा विश्वास असा जिंकवत राहणार आणि तेव्हा मात्र तुम्ही चांगलेच पायदळी तुडवले जाणार. तेवढ्या तिथे अंजली आलेली असते आणि अंजली म्हणते, अहो अहो, आज खूप बरं वाटलं, तुम्ही हसलात. तेव्हा राकेश बोलतो, काय ना अंजली मॅडम, कधीतरी माणसाने हसावं असं वाटतं. तेव्हा अंजली बोलते, तसं नाही, इतक्या दिवसांनी तुम्ही हसलात या गोष्टीचा मला आनंदच झाला. त्यावेळेला राकेश बोलतो, खरं सांगू का अंजली मॅडम, या घरात आलो, या घरातल्या माणसांनी मला आपलंसं केलं आणि यातच सर्व काही. तेवढ्यात तिथे ईश्वरी आणि अर्णव आलेले असतात. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अंजली ताई, आज तुम्हाला दोघांना हसताना बघून खूपच आनंद झाला. तेव्हा लगेच अंजली बोलते, हो ईश्वरी, माझ्या नवऱ्यावरती नको ते आरोप करणारी तू, त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढणारे तू, आज मात्र माझ्या नवऱ्याला आणि मला हसताना बघून तुला आनंद झाला. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ताई बस. ताई, तू प्रत्येक वेळेला मिस इंदोरचं बोलणं चुकीचंच असं का ठरवतेस? तेव्हा अंजली बोलते, हे बघ चिंटू, मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि तुम्ही इथे कशाला आलात? तेव्हा लगेच राकेश बोलतो, अंजली मॅडम, तुम्ही असं का बोलता त्यांच्याशी? अहो, तुमचा भाऊ आणि तुमची वहिनी तुमची किती काळजी घेतात, पण तुम्ही मात्र नेहमी त्यांच्याशी खुसड्यासारखे वागत असता. असं का? प्लीज असं नका ना वागू. त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते, काय ना, तुमची स्मरणशक्ती गेलीये म्हणून तुम्हाला काही काही गोष्टी आठवत नाही, म्हणून तुम्हाला यांचा चांगुलपणा खरा वाटतो. पण यांच्या चांगुलपणावरती विश्वास ठेवू नका, एक नंबरचे खोटारडे आहेत हे. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ताई, हवं तर राकेशची आम्ही पाय धरून माफी मागतो, मग तर झालं. ताई, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर, प्लीज, म्हणून काही पाय धरायची गरज नाही. अंजली ताई, तुमच्या भावाचा रिस्पेक्ट वगैरे काही आहे की नाही? अंजली ताई, प्रत्येक वेळेला तुम्ही अर्णव सरांना घालून पाडून बोलत असतात का? तर तुमच्या नवऱ्यासाठी तुमचा फक्त आणि फक्त विश्वास तुमच्या नवऱ्यावरती आहे, पण कधीतरी विश्वास अर्णव सरांवरती सुद्धा ठेवा. अंजली ताई, चुकी कुणाची? माझी ना. मी स्वतः तुमच्या नवऱ्याची माफी मागते. आणि ईश्वरी हात जोडून माफी मागते. तेव्हा लगेच राकेश ईश्वरीचा हात धरतो आणि बोलतो, अहो काय करताय तुम्ही वहिनी? वहिनी, तुम्हाला माफी मागायची गरजच नाही. वहिनी, प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र ईश्वरीला राकेशचा स्पर्श मात्र वेगळाच वाटतो आणि त्या स्पर्शानेच तिला समजून जातं की याची स्मरणशक्ती वगैरे काही गेली नाही, हा अजून सुद्धा तसाच आहे. आणि ईश्वरी स्वतःचा हात राकेशच्या हातातून ओढून घेते आणि ती मोठ्याने बोलते, मगाशी तर खूपच मोठं भाषण करत होतात परस्त्री म्हणजे स्वतःची बहीण म्हणून, आणि आता मात्र परस्त्रीचा हात धरताना तुम्हाला लाज वाटली नाही? तेव्हा मात्र अंजली बोलते, प्लीज ईश्वरी, तू माझ्या समोर माझ्या नवऱ्याचा अपमान करतेस. अगं, तू हात जोडलेस म्हणून त्यांनी हात धरले, तर तू असं त्यांच्यावरती नाही नाही ते आरोप करणार आहेस का? म्हणूनच ईश्वरी, माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई, आतापर्यंत खूप काही ऐकलं, पण एका स्त्रीला दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श समजू शकतो ना,
आणि हा स्पर्श मात्र खूपच वेगळा होता. तेव्हा मात्र अंजली बोलते, बस झालं ईश्वरी, बस झालं, आताच्या आता तू माझ्या बेडरूम मधून चालती पड. तेव्हा ईश्वरी बोलते, अंजली ताई, अहो तुम्ही कोणत्याच गोष्टी आमच्या का ऐकून घेत नाही आहात? आम्ही काही चुकीचं बोलणार आहोत का? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस अगं ईश्वरी, तू कोणाशी काही बोलतेस? ताईशी ताईशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण ताई प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करणार. तिने ठरवलंच आहे तिच्या नवऱ्यावरतीच विश्वास ठेवायचा. आपल्यावरती ती विश्वास ठेवणारच नाही, तर तू का का स्वतःचा वेळ वाया घालवतेस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई, मी शेवटचं सांगतेय तुम्हाला, तुमचा नवरा एक नंबरचा निर्लज्ज आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. तो तुमच्या साधेपणाचा फायदा घेतोय. तेव्हा मात्र अंजली बोलते, हे बघ अर्णव, आत्ताच मी तुला सांगते, तुझ्या बायकोला घे आणि माझ्या बेडरूम मधून बाहेर हो. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी प्लीज हे सर्व थांबव, कारण कितीही काही झालं तरी सुद्धा अंजलीताईच्या डोळ्यावरची झापड अशी उतरणार नाही. तिला विश्वास ठेवायचा आहे ना, ठेवू दे, आपण नंतर काय ते बघू, पण मिस इंदोर आत्ताच्या आता इथून चल. आणि लगेच ईश्वरीचा हात धरून अर्णव तिथून निघून जातो. तेव्हा मात्र राकेश स्वतःच्याच डोक्याला हात मारून घेतो. तेव्हा अंजली बोलते, प्लीज प्लीज राजेश, तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका. तेव्हा लगेच राकेश बोलतो, अंजली मॅडम, हे सर्व काय होतं? माझंच चुकलं, मी उगाचच ईश्वरी वहिनींचा हात धरला. हे सर्व जर का मी केलं नसतं तर कदाचित हा गोंधळ झालाच नसता. तेव्हा अंजली बोलते, राजेश राजेश प्लीज स्वतःला शांत करा, तुम्ही उगाचच स्वतःला त्रास करून घेताय. तेव्हा लगेच राकेश बोलतो, नाही माझं चुकलंच, आणि तो मुद्दामून रडायची नाटकं करतो. त्यावेळेला अंजली राकेशला शांत करत असते. त्यावेळेला राकेश स्वतःशीच म्हणत असतो, म्हणजे या ईश्वरीचा माझ्यावरती विश्वास बसलेला नाही, तिची नाटकं सुरू आहेत. पण आता मात्र ईश्वरी, तू माझ्या पुन्हा एकदा वाकड्यात शिरलीस आणि याचं आता तुला काय भोगावं लागतंय ना ते बघच. इकडे ईश्वरी मात्र खूपच चिडलेली असते. त्यावेळेला अर्णव ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी असं चिडून काही होणार नाहीये, प्लीज स्वतःला शांत कर, कारण तुझ्या या वागण्याचा खरंच खूप त्रास होतोय. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्ही असं कसं काय बोलू शकता? अर्णव सर, जरा तरी विचार करा, तुम्ही काय बोलता या गोष्टीचा. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी तुला कळत नाहीये का? अगं त्या राकेश बद्दल बोलताना तू हे सर्व विसरलीसच कशी? जरा तरी विचार करायचा होतास, तो राकेश डबल ढोलकी आहे, तो सहजासहजी या सर्व गोष्टी मान्यच करणार नाही. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, याचा अर्थ आता आपल्याला सर्व काही नीट विचार करून करावं लागणार. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, हो, त्या राकेशचा खरा चेहरा समोर आणायचा असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी नीट विचार करूनच करावा लागणार, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर, काही झालं तरी या मूर्ख माणसाचा पर्दाफाश आपल्याला करायलाच पाहिजे. जर का आपण तो पर्दाफाश केला नाही ना तर सगळं संपलं. तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो, तू काळजी करू नकोस, त्याच्या सगळ्या गोष्टींवरती माझं लक्ष आहे आणि मी लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी क्लिअर करेन. पण तू मात्र शांत राहा, कारण तो तुला मुद्दामून उचकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि खरं सांगू का ईश्वरी, या सर्व गोष्टींमुळे ताईला त्रास होतोय. ताईचा असाच गैरसमज झालाय की आपण तिच्या नवऱ्याला मुद्दामून टार्गेट करतोय. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्हाला तर माहितीच आहे ना, मी हे सर्व मुद्दामून करत नाहीये. तेव्हा लगेच अंजली बोलते, तुम्ही प्लीज शांत व्हाल का? स्वतःला प्लीज शांत करा. तर इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं, ईश्वरी अर्णवला बोलत असते, अर्णव सर, आता मात्र त्या राकेशचं काही खरं नाही. इकडे राकेश एकटाच बेडरूम मध्ये असतो. त्यावेळेला ईश्वरी त्याच्या बेडरूम मध्ये गेलेली असते. तिने तिच्या मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू केलेलं असतं. त्याच वेळेला ती राकेशला म्हणते, राकेश, अरे किती निर्लज्जासारखं वागणार आहेस? अजून किती दिवस अंजली ताईंना फसवणार आहेस? अरे त्यांच्या भावनांशी खेळताना तुला काहीच कसं वाटत नाही? तेव्हा लगेच राकेश हसायला लागतो आणि म्हणतो, ईश्वरी ईश्वरी, माझी इंदोरी जिलेबी, अगं किती वेळा सांगू तुला, तू कितीही प्रयत्न कर, काहीही कर,
तरी सुद्धा तू माझा हा खेळ उद्ध्वस्त नाही करू शकत. तू माझा हा खरा चेहरा अंजली समोर नाही आणू शकत. आणि जरी आणलास तरी सुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी अंजली तुझ्यावरती विश्वास नाही ठेवणार. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, लाज नाही वाटत हे सर्व करताना? का अंजली ताईंना फसवतोस? का त्यांच्या भावनांशी खेळतोस? तेव्हा लगेच राकेश बोलतोय, गप्प बस. आधीच त्या लंगडीशी मी लग्न केलंय ना, हेच तिच्यावरती उपकार समजायचे. तेव्हा ईश्वरी मोठ्याने बोलते, राकेश तोंडाला आवर घाल. काय बोलतोयस कळतंय का? अंजली ताईंबद्दल असं बोलताना काहीच कसं वाटत नाही. त्या तर तुझ्यावरती विश्वास ठेवतायत आणि तू मात्र त्यांच्या भावनांशी खेळतोयस. तेव्हा लगेच राकेश बोलतो, बस. मी तिच्या भावनांशी वगैरे काही खेळत नाही. इंदोरी जिलेबी मला फक्त एक दिवस तू पाहिजेस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, लाज नाही वाटत? अरे ज्या बाईशी लग्न केलंयस त्या बाईच्या भावाचे बायको आहे मी. आणि माझ्याबद्दल असे विचार करताना तुला लाज कशी वाटत नाही? तेव्हा लगेच राकेश बोलतो, गप्प बस ग. मला काही एक फरक पडत नाही. आणि खरं सांगू काय, इंदोरी जिलेबी तुला मिळवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हो, केलं मी हे नाटक सर्व कारण मला तुम्हाला उद्ध्वस्त करायचं होतं. केलं मी हे सर्व. काय करणार आहेस? काय करायचं आहे ते कर. मी तुला घाबरत नाही. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, राकेश अरे तुझा खेळ खल्लास. तेव्हा लगेच राकेश बोलतो, काय करणार आहेस? तू अंजलीला कितीही जाऊन ओरडून सांग तरी सुद्धा आता अंजली तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही याची मात्र मला खात्री आहे. तेवढ्या तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव बोलतो, हो काय ना राकेश, तुला असं वाटतं की तू खूपच हुशार आहेस, खूपच काही करू शकतोस, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, अर्णव आणि ईश्वरीला तू कधीच हरवू शकत नाहीस. आणि ताई समोर तुझा खोटारडेपणा आणण्याची संधी आम्ही कधीच घालवू देणार नाही. आणि तो मोठ्याने अंजलीला हाक मारतो. त्यावेळेला राकेश मुद्दामून रडण्याची नाटकं करतो. अंजली तिथे आलेली असते. राकेशला रडताना बघून ती खूपच भावूक होते आणि ती मोठ्याने बोलते, काय चाललंय तुमचं? तिथे आकाश, वल्लरी, आजी आणि मामा सुद्धा आलेले असतात. आजी लगेच म्हणते, अर्णव हे सर्व काय चालू आहे? अर्णव प्लीज ही सर्व तुझी नाटकं बंद कर. अरे का सारखं सारखं त्यांना छळत असता तुम्ही? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आजी प्लीज, आमच्याकडे पुरावा आहे की या माणसाची स्मरणशक्ती गेली नाही म्हणून. तेव्हा मात्र राकेशचा थरकाप उडतो. त्याला घाम फुटलेला असतो. तो खूपच घाबरतो आणि स्वतःशीच म्हणतो, वाट लागली. म्हणजे या ईश्वरीने मला वेडं बनवलंय. तर आता या ईश्वरी जवळ कोणता पुरावा आहे? तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते, अंजली ताई बघा बघा, तुमच्या नवऱ्याकडे बघा. अहो तुमच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेत. अहो दिसतंय का तुम्हाला? तेव्हा अंजली बोलते, अहो काय झालं, तुम्हाला एवढा का घाम फुटलाय? तेव्हा लगेच राकेश बोलतो, काही नाही अंजली, अगं ईश्वरी प्रत्येक वेळेला येऊन माझ्यावरती आरोप करते, मला नाही ते बोलत असते, पण आता मात्र मला या सर्व गोष्टींचा उलगडा करायचाच आहे. काय चाललंय तुमचं? कशाला माझ्यावरती आरोप करता? तेव्हा ईश्वरी बोलते, राकेश अरे तुझा खेळ खल्लास झालाय. मी सांगते ना, ओरडून सांगते, माझ्याकडे पुरावा आहे आणि मी पुराव्याशिवाय बोलत नाही. पुरावा आहे म्हणूनच तर मी सांगतेय. जरा शांत हो राकेश, जरा शांत हो, नाहीतर तुझी वाट लागेल. तेव्हा मात्र राकेश चांगलाच घाबरलेला असतो. त्याला काय बोलावं तेच कळत नाही. तो स्वतःशीच बोलतो, आता आपण गप्प बसलेलं बरं, नाहीतर सगळं काही संपल्यातच जमा आहे. तेवढ्यात मात्र अंजली बोलते, काय असा पुरावा आहे तुझ्याकडे? मला सुद्धा दाखव, मला सुद्धा तो पुरावा बघायचाच आहे. तेवढ्यात मात्र ईश्वरी मोबाईल मधलं रेकॉर्डिंग ऑन करते. त्या रेकॉर्डिंग मध्ये राकेशने स्वतःच्या तोंडाने सगळं काही ओकलेलं असतं आणि ते ऐकून मात्र अंजली राकेश पासून लांब होते. तेव्हा लगेच राकेश अंजलीच्या जवळ जात म्हणतो, अंजली असं काय करतेस? तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते, राकेश अंजली ताईंपासून लांब राहायचं, त्यांच्या जवळ सुद्धा येण्याचा प्रयत्न करायचा नाही. आजी मात्र राकेशला चांगलंच थोबडवते आणि राकेशला म्हणते, लाज वाटते जावई बापू, खरं तर जावई बापू बोलायचीच लाज वाटते. अहो आमच्या मुलीने काय केलं नाही तुमच्यासाठी, तुम्ही मात्र तिच्याशी नेहमीच खोटं बोलत आलात आणि तुम्ही ईश्वरीच्या पाठी लागला होतात, लाज कशी वाटली नाही?
अंजली मात्र खूपच रडत असते. ती ईश्वरी समोर हात जोडते आणि ईश्वरीला बोलते, ईश्वरी मला माफ कर. मी या नराधमाला या घरात ठेवलं. स्वतःच्याच घरात राहून सुद्धा तुला या नराधमामुळे काय काय भोगावं लागलं याचा मी विचारच करू शकत नाही. आता जर का मला ते आठवलं तर मात्र माझा थरकाप उडतो. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई प्लीज तुम्ही असा विचारच करू नका. अंजली ताई प्लीज तुम्ही स्वतःला शांत कराल का? तेव्हा लगेच अंजली बोलते, कसं शांत करू मी? माझ्या नवऱ्याचा खरा चेहरा माझ्या समोर आलाय आणि आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते. अंजली राकेशच्या जवळ जाते आणि सटासट कानाखाली खेचत बोलते, राकेश आता मात्र संपलास तू. त्यावेळेला राकेश बोलतो, अंजली माझ्यावरती विश्वास ठेव. राणी सरकार तुम्ही असं काय करताय? तुम्हीच जर का माझी साथ दिली नाही तर मी काय करू? राणी सरकार प्लीज माझ्या बाजूने उभं राहा ना. तेव्हा मात्र अंजली बोलते, गप्प बस. तू माझ्या वहिनीला त्रास दिलास, माझ्या वहिनीशी ज्या पद्धतीने वागलास ती पद्धत चुकीची असून सुद्धा मी मात्र तुला साथ द्यायची. आता मात्र या घरातूनच चालतं पडायचं. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई एवढंच? या माणसाला एवढी शिक्षा? अंजली ताई असं करू नका, या माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्या. तेव्हा मात्र राकेश बोलतो, ईश्वरी सोडणार नाही तुला. लाज कशी वाटत नाही? माझा भरला संसार तू उद्ध्वस्त करतेस. तेव्हा ईश्वरी बोलते, संसार या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? अहो तुम्ही तर या संसारात राहून तुमच्याच बायकोला फसवत होतात. याची लाज नाही वाटली? मला खरं तर तुमची लाज वाटते, लाज. राकेश तुला तर चांगलंच तुडवलं पाहिजे, पण काय करणार, अजून सुद्धा अंजली ताईंमुळे मी शांत आहे. तेव्हा लगेच अंजली बोलते, ईश्वरी तुला जे करायचंय ते कर. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर राकेश हा चॅप्टर कायमचा क्लोज होईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.